तर बॅड मॉर्निंग भावना आणि माझ्या बहिणीनो. बॅड मॉर्निंग मी का म्हणाले तुम्हाला सांगतो. रात्री झोप लागलेली म्हणजे 2-2:30च्या दरम्यान आणि पाटपाटाचं की नाही हे बघा, ही उंदराने काय केल्यात, इथे मी कुंकवाची डबी देऊन ठेवलेली, हे सगळं खाली पडल्यात. हे डबं बी खाली पडलेली सगळी, ते मी नंतर रात्री झोप मोड झाल्यावर सगळं उचलून ठेवल्यात. हे बघा काय केलं, हे इथे हँडवॉश ठेवले, हे बी खाली पडलेलं, सगळी भांडी सोडून टाकल्यात. असलं मारून मारून पाठवले रात्री. पद्या असं पद्या मारलोय पद्या, तर एक बी घरात येणार नाही. कारण रात्री मी असं झोप मोड झाली, सगळी इसकडले ही भांडी बिंडी सगळी वाजलतीत आणि डबं सगळं खाली पडले. ते कुंकू केवढं मला सांडून ठेवले बघा तिथं. ते कचरा मी काल काढलेला, सगळं झाडून काढलेलं, ते कचरा ठेवला पाठीत. सकाळी घंटा गाडी आली की टाकायची म्हटलं. तोवर जेव्हा आता बोचड भांड्याने रातभर सगळं नुसतं दार उघड राहिलं, तर सगळं रातभर दंगा धडकूस सर्कसच ओरुसच मांडलाय सगळ्या घरातनं. कुठल्या काहीच्या बाच घरात असल्यागत की नाही कसं नाचल्या दोघा आता इसकडले. आता बोलायचं तर काय बोलायचं मला सांगा. आपले शाहीत राहत्यात तर राहिलेत म्हणून राहत्यात म्हटलेलं मी तर आम्ही दोघंच आहे म्हणतो घरात. ही राहिली तर काय फरक पडतो. तरी ही गप बसनात सगळ्या घरात रातभर वारवीर करते खेळते ती आणि गपी बसत नाही, नुसता भांडते ती घरातनं सगळ्या. ही पोतं सुद्धा रात्री ह्याच्या बागे एक बसलं होतं, ते पोतं काढून त्यांना हाणलो मी रात्री. पाठ पेकटाच रप्पाडा दिल्यात की नाही पाठीत, कणच मोडला असणार. आता येत ना परत येत नसते ते हाणलो रात्री. काय केले मी हा. सकाळ सकाळी तुमचा भाऊ उठलाय, झोप तर झालेली नाही राहते बघ, कायमची बॉम्ब आहे ती. बसल्यात आमच्या मॅडम इथं आणि आज आपले एक नवीन पार्सल येणार आहे. आता बघूया काय विषय आणि काय नाही. असो, मी आलो 3:30 मिनिटात. आज मॅगी करणार नाश्त्याला, तेवढी घेऊन येतो. सकाळ सकाळी एक नंबर ऊन पडलेला आहे आणि आज तर काय पावसाची चिन्ह काय गल्लीत दिसत नाही सध्या तरी, आणि बहुतेक करून आज संकष्टी आहे. त्यामुळं अशा तऱ्हेने तुमचा भाऊ मॅगी घेऊन आला आणि ऊन चालूच आहे, म्हणजे पाऊस बऱ्यापैकी सगळा उघडलेला आहे. मी दिसतोय का नाही तुम्हाला माहीत नाही. थांबा एक मिनटं, टॉर्च मारतो तोंडावर. दिसलो काय? 2 करायचे का 1 करायचे? काय सांगणार आमच्या आई साहेब, बघूया काय म्हणते. काय करू? किती 1 करू का 2 करू? सांग किती करू? मी दररोज 4 करतोय. हा किती करू सांग की. घ्यायची वय पाणी पार्रा करून. वातावरण काय जरा खट्ट झाले आज. यांचं काय चाललंय सांगणार नाही झालं किती करायची. शुद्धीकडे आवरू दे, मी करतो 2 आणि काम तू खाते आपणच. भांडी धुवायचं वैताग आहे ते कुठले, बाकी कुठले बी काम सांगा, कारण भांडी धुवायचं म्हणते का अंगावर कात आहे. काम आपली एवढी आहेत की नाही त्यामुळं कुठलं काम असं लागतं पोस्ट फिरते पा. तर बघा तुम्हाला सांगतो, भांडी 2 डबं, ताटी वाटी, आता मॅगी केलेली कढई, प्लेट, एवढं सगळं धुयाचं म्हटलं की नाही नको वाटते. पण आता करण्याशिवाय भाग ना आपल्याला. सो आलो थांबा. कसा आहे फोडणीचा दणका. मला बाकी सगळं आवडत नाही, आवाज आहे की नाही लय आवडते, पण त्या अंगावर जी उडते अजिबात आवडत नाही मला. कसं पाक जर तोंडावर नाही याच्यावर उडते. बायका कसं काय करतात कोणाचं एवढं. मात्र ते असं पाणी वाचायचं म्हणतं की पहिला मी 10 फूट मागं जाते, जरा पाणी वाटते, गार झालं की आणि जरा पाणी वाटते झाले. आता मॅगीची रेसिपी तर तुम्हाला सांगायची काही गरज नाही. बऱ्याच दिवसात मी आईसाहेबांना मॅगी केल्या नाश्त्याला. 3.5 मिनिटात मॅगी करतो आणि 5.5 मिनिटात मी तुमच्याकडे येतो पुढची कामं घेऊन आपला पसारा. हा माझ्या भावानू आणि माझ्या बहिणीनू, आज जेवणाला स्पेशल काय बघा. शेवगा. ही कशाची उसळ आहे का? उसळ कशाची? चवळा. ताटात बी ठेवली की डब्यात काय बघायला लागल्यास. आणि हा इथे चालू आहे फोडकाम चालू आहे इथं शेवग्याचं गरगरीत. त्यासोबत लोणचं आहे, मी कुरकुरे मागाशी आणलेलं. हा तोंडाला पाणी सुटलेलं. लोणचं म्हणले की आपला फेवरेट प्लेअर आहे, त्याला नका देतो आपण. आणि शेवगा चांगला असतो थंडी दिवसात खायला. ह्या सगळ्याजण जेवायला. आजचा व्हिडिओ भावानं दुपारपासून चालू झालेला आपला. राणी सरकारांना भाजी बहुतेक आवडल्या, त्यामुळे दणकेश्वरी परफॉर्मन्स चालू आपला. चांगलं झालं का जेवण? होय
झालंय ओय झालंय ओय झालंय. कसं असतंय चिडवायचं भाऊन एक टॅक्ट असते. आता रडत्या कशी बघणार आहे का बघा. ट्यू ट्यू खमो 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 ये बिशिडी खमो खमो. हां ती घे. अजून लई चिडवाय नको. जेवतो भुका लागल्यात मला. जेवून तुमच्यापर्यंत येतो. तुम्ही पण जेवायला या पाट्ट करून. असं गेलो आणि असं आलो मी. काम बिमा आवरून तुमचा भोग परत आलेला आहे. ते आजचा विषय जाता आता तुम्हाला एक सांगणार आहे मी. एक आपली यूट्यूबवर सबस्क्रायबर ताई आहे, तिच्याकडून आले आपल्याला एक गिफ्ट. आणि हे गिफ्ट फ्लिपकार्टवरून मागवले. हिची किंमत यात काय आहे तुम्ही गेस करून मला सांगा. किंमत काय, आपण जी भेट असते त्याची किंमत आपण कधीच बघायची नसते, कारण मग त्याची काय व्हॅल्यूच राहत नाही. पण असं मी तुम्हाला दाखवेनच उद्याच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे उद्याचा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असला ह्यामध्ये काय आहे, तरी पण तुम्हाला मी एक हिंट देऊन जाता आता ही वस्तू आपल्या कामाची आहे. तर ह्याच्यावरून कोणाला जर ओळखत असलं, एवढंच दाखवतो मी तुम्हाला. एवढंच काय हे गेस करा ह्याच्यात काय असणार आहे. आणि उद्याचा ह्याचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुम्हाला उद्या दुपारपर्यंत बघायला मिळेलच. आता जातो. काळजी घ्या भावांनो आणि माझ्या बहिणीनो. आणि काल आपल्याला एका ताईने मेसेज केलेली की दादा थोडं मोठं व्हिडिओ टाकत जावा, कारण मला तुमचे व्हिडिओ बघायला लय आवडतात. तर एवढं प्रेम करताय तुम्ही आपल्यावर, ह्यातच एक समाधान आहे. पण त्या ताईने सांगितल्याप्रमाणे मी प्रयत्न करावले मोठा व्हिडिओ बनवायचा, जेणेकरून तुमच्याबरोबर मी कमीत कमी 10-15 मिनटं तुम्ही मला बघू शकाल, मला आईसाहेबांना. तसा मी प्रयत्न करेन बहिणी नक्कीच. तर जातो आता मी जर एक तासभर झोप काढतो. रात्री पण त्या उंदराने झोपून दिलेलं नाही. काळजी घ्या सगळ्यांनी. भेटूया उद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, लव यू.